बिनकामाचे धंदे करणाऱ्या कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी ट्विटरवरून केली आहे. माफी मागितली नाही तर असंघाशी संघ करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागेल असं शीतल म्हात्रे म्हणाले. कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक झाले. कामराच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून ज्या विभागातनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली. शिंदेंवर विडंबनात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. कल करेंगे कुणाल कामरा की धुलाई असं ट्विट शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलंय. अजित पवारांनी नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यांच्या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीनं कौतुक होईल, त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली. आज कोल्हापुरात 18 गावांनी बंद पुकारलाय. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील हरणे पाचपंढरी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दापोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपतीये. त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. खोक्याला पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का की न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष आहे. पाणी योजनेवरनं आमदार मोनिका राजळे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं. या योजनेचा सर्वसामान्य माणसांना कुठेही फायदा होताना दिसत नाही असे आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केलेत. तालुक्यातील आढावा बैठकीच्या वेळी गावकऱ्यांना समस्यांचा पाढा वाचल्यानंतर मोनिका राजळे चांगल्याच आक्रमक झाल्या. मुंबईवर मार्चमध्येच पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झाले. कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातला पाणीसाठा घटत चाललाय. त्यामुळे अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होत असून मुंबईकरांच्या घशाला अक्षरशः कोरड पडली आहे. परिणामी जिथे 800 ते 1000 टँकर्सची गरज असते तिथे पिण्याच्या पाण्याचे रोज तब्बल 3000 टँकर्स विविध ठिकाणी पाणीपुरवठा करतायत. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीत बिबट्यानं शेळीवरती हल्ला करत फडशा पाडल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. तुळजाभवानीची धाकटी बहीण येरमाळ्यातील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 2 आठवड्यावरती येऊन ठेपली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडनं तयारीला वेग आलाय. या यात्रेसाठी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येत असतात. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल गोंदिया जिल्हा दौऱ्यावरती आहेत. यावेळी रामनगर परिसरातील इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला प्रफुल्ल पटेलांनी हजेरी लावली. पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पासाठी ड्रोन द्वारे सर्व्हे करण्यात येणार आहे. यात 7ही गावांचा नव्यानं ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती करण्यात येणार आहे. याबाबत MIDC-कडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातनं हैदराबादकरता विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. नवी मुंबईतील विमानतळ बनल्यामुळे त्या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी स्लॉट उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय. रविवारी दुपारी सोलापुरात 41.8, नाशिकमध्ये 41.5, पुण्याचं तापमान 40 अंशांवरती गेलं होतं. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागानं केलंय. 13,850 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. सध्या मेहुल चोक्सी पत्नीसह बेल्जियममध्ये राहतोय. त्याला भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे. केंद्र सरकार युवकांसाठी एकच सिंगल जॉब ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्याचा विचार करते. त्यामुळे विविध प्लॅटफॉर्मवरती नोकरीसाठी अर्ज करण्याच्या तरुणांच्या कटकटी वाचणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच याबाबत निर्देश दिले.
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1चं बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर 2025 मध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं दिलेत, तर सप्टेंबर 2028 पर्यंत या टर्मिनलची पुनर्बांधणी केली जाणार आहे. राज्यात 2024 मध्ये 2,30,515 क्षयरोग रुग्ण आढळलेत. या तुलनेत 2023 मध्ये 26 लाख नागरिकांची क्षयरोग चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 2,23,000 लोकांना क्षयरोगाचं निदान झाल्याचं आढळलंय, तर जानेवारी आणि फेब्रुवारीत 39,705 नवे रुग्ण आढळले. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत असलेले आतापर्यंत 3,000 बालकांचे प्रवेश झालेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीत मिळालेल्या प्रवेशाकडे पालकांनी कानाडोळा केल्याचं दिसून येतं. या प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांची खासगीकरणाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. प्रसूतिगृहातील डॉक्टरांसह आता चतुर्थ श्रेणी कामगार सुद्धा टप्प्याटप्प्यानं कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात चुनाभट्टीतील मीनाताई ठाकरे, गोरेगावमधील टोपीवाला प्रसूतिगृहामध्ये आयांसह अन्य कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्ग प्रकल्पात लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. हा सल्लागार मेट्रोचा पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करून वन आणि पर्यावरण संबंधी मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडेल. सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी MMRDAनं बुधवारी निविदा प्रसिद्ध केली. महाराष्ट्रातील नियोजित 5 रेल्वे प्रकल्प निधीअभावी रखडलेत. वैभववाडी, कोल्हापूर आणि कराड चिपळूण या प्रकल्पाचं सर्वेक्षण यापूर्वी सुद्धा झालंय. मात्र नियोजित प्रकल्प निधीअभावी रखडून ठेवण्यात आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा एकमेकांना जोडणाऱ्या प्रकल्पाची कामं अपूर्ण आहेत. नाशिक जिल्ह्यातनं गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. सलग 7व्या वर्षी नेदरलँडमधील द्राक्षाचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबई मार्गे समुद्री प्रवासानं पोहोचलेत. 1 नोव्हेंबरपासून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नाशिकमधून 6,372 कंटेनरमधनं 86,311 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. उजनी धरणामध्ये एकूण 82.29% पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातनं सोलापूर जिल्ह्यातील अन्य धरणात पाणी सोडण्यात येत असल्यामुळे सध्या लघु आणि मध्यम प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे पाणी टंचाई जाणवेल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पन्हाळजे एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बेदरकारपणे एसटी चालवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप त्याच्यावरती आहे. या एसटी चालकावरती कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. कराड येथील कृष्णा कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील कोकंबा जरीआळी या भागातील नळ पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं. शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागांना त्यामुळे दिलासा मिळालाय. कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला अटक केली आहे. राजीव रंजन पांडे असं त्यांचं नाव असून तो झारखंडचा रहिवासी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 53,727 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली, तर त्यापैकी 26,484 कोटी रुपये पीक विम्याचे आहेत. उन्हाच्या चटक्याबरोबरच शहापूरमधील नागरिकांना पाणी टंचाईचे झटके सुद्धा सोसावे लागत आहेत. शहापूर तालुक्यातील 8 गावं आणि 45 पाडे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गाव पाड्यातील महिलांना शेकडो किलोमीटर डोक्यावरून पाणी आणून तहान भागवावी लागते. मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं करणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकल्पाशी संबंधित लोकांची बँक खाती गोठवण्यात आली असून व्यवहारांवरती निर्बंध आणले असल्याची लेखी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. येणाऱ्या खरीप हंगामात संपूर्ण विदर्भात लागवडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कोलमडलेले आहेत. किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावरती शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे आणि यातूनच बियाणं विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर 2 कोटी पॅकेट्स कपाशी बियाणांची मागणी नोंदवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून 2023-24 या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात 32.7% वाढ झाली आहे. सरकारकडून दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच्या वर्षी 20,964 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.
घरांच्या विक्रीमध्ये सातत्यानं घट होत असल्याचं समोर आलंय. घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे 9 प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 23% कमी होण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट डेटा विश्लेषण कंपनीने या संदर्भात आकडेवारी जारी केली. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरती आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. त्यामुळे खिडक्यांवरती ऑनलाईन पद्धतीनं पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. यापूर्वी रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांसाठी एकच खिडकी असल्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत तात्काळ उभं राहावं लागत होतं. मुंबईतील नाले सफाईला मंगळवारपासून सुरुवात होते. या कामात पारदर्शकतेसाठी महापालिका प्रथमच एआयची मदत घेणार आहे. नाल्यांमधला गाळ काढण्याच्या कामाचे फोटो आणि 30 सेकंदांचे व्हिडिओ चित्रीकरण करणं कंत्राटदारांना बंधनकारक आहे. त्यासोबत लहान नाल्यांमधलं गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही चित्रीकरण करावं लागणार आहे. या सगळ्या चित्रीकरणांचं एआयद्वारे विश्लेषण करण्यात येईल. लोकल ट्रेनच्या मोटरबंद केबिनमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येवरती अखेर रेल्वे प्रशासनानं तोडगा काढलाय. यासाठी केबिनची काच आणि कोच बॉडीमधील पोकळी नवीन वॉटरप्रूफिंग तंत्रज्ञानावरती आधारलेल्या विशिष्ट पदार्थानं भरून काढण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे पावसाळ्यात मोटरबंदला सुरक्षित आणि चिंतामुक्त काम करणं शक्य होणार आहे. नवी मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्यासाठी महानगरपालिकेनं आरोग्य शिबिराचं अभियान सुरू केलंय. 1.25 वर्षात शहरामध्ये 420 आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून याद्वारे तब्बल 1,78,372 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरती टीटी इंद्रजित मीणा यांनी लोको पायलट अंकित बैरागी यांना सुटकेसच्या चेननं बेदम मारहाण केली. सीटच्या वादातनं ही मारहाण झाली असून या मारहाणीत लोको पायलट गंभीर जखमी झालाय. मारहाण करणाऱ्या टीटीईवरती कारवाईची मागणी केली जाते. सोलापूर शहरातील कावळ्यांचं मृत्यूचं सत्र सुरूच आहे. 4 दिवसात 38 कावळ्यांचा आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झालाय. सोलापुरातील कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्यानंतर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालं होतं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं चालक आणि वाहकांसाठी गणवेश, नेमप्लेट आणि बेंच बिल्ला बंधनकारक केलाय. मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे चालक आणि वाहक कोण हे कळणं प्रवाशांना कठीण होतं. पण आता तपासणी दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. मुंबई महानगरपालिकेकडनं पुरवठा होणाऱ्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण योग्य मर्यादेत असल्याचं समोर आल्यामुळे 1.5 कोटी मुंबईकरांना पुरवलं जाणारं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ आणि शुद्ध असल्याचा दावा करण्यात येतोय. पनवेल शहरालगतच्या तसंच ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी तळाला गेल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय. पाण्यासाठी महिलांना दूरवर पायपीट करावी लागते. मार्च महिन्यातच पाण्याची अशी परिस्थिती झाल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात तर पाणी टंचाईच्या झळा जास्त प्रमाणात नागरिकांना बसणार आहेत. गावोगावी पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील भटक्या श्वानांचं नुकतंच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे भटक्या श्वानांचे युनिक आधार कार्ड तयार केलं असून भविष्यात पालिकेकडे या भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी अथवा निर्विजीकरणाची संपूर्ण पारदर्शक माहिती उपलब्ध असणार आहे.